राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर गर्भपाताच्या रॅकेटवर करवीर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। आणि धक्कादायक बाब म्हणजे माजी सिव्हिल सर्जन डॉक्टर चंद्रकांत गायकवाड यांनाच पोलिसांनी रंगेहात पकडलं। तपासात सुमारे 300 बेकायदेशीर गर्भपात केल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालेलं असून कदमवाडीतल्या प्रतिमा हॉस्पिटलमध्ये हा प्रकार सुरू होता। पाहुयात लोकशाही मराठीचा या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। कोल्हापुरात अवैध गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश। पोलिसांच्या तपासात 300 पेक्षा अधिक गर्भपात केल्याचं निष्पन्न। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या जिल्ह्यातच पोलिसांची मोठी कारवाई। कारवाईनं वैद्यकीय क्षेत्रात खळबळ। करवीर नगरी कोल्हापूर गर्भपाताच्या घटनेनं चांगलंच हादरलंय। कोल्हापूरच्या करवीर पोलिसांनी अवैध गर्भलिंग निदान चाचणी रॅकेटचा पर्दाफाश करताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। कदमवाडी परिसरातील प्रतिमा हॉस्पिटलमध्ये डॉक्टर चंद्रकांत गायकवाड यांच्याकडून 300 अवैध गर्भपात केल्याचं समोर आलंय। बाहेरून साधा दिसणारा हा दवाखाना मात्र याच ठिकाणी बेकायदेशीर गर्भपाताचा व्यवसाय सुरू असल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालंय। पोलिसांनी छापा टाकून माजी सिव्हिल सर्जन डॉक्टर चंद्रकांत गायकवाड यांना रंगेहात पकडले। डॉक्टर चंद्रकांत गायकवाड यांनी रायगड, मुंबई, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या ठिकाणी सिव्हिल सर्जन म्हणून काम केलं होतं। तसेच मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात असिस्टंट सुपरिटेंडेंट आणि आरोग्य उपसंचालक म्हणून देखील त्यांनी जबाबदारी सांभाळली होती। अशा वरिष्ठ पदांवर काम केलेल्या अधिकाऱ्यालाच पोलिसांनी अटक केल्यानं आता मोठी खळबळ माजली आहे। त्यामध्ये आम्ही आरोपी चंद्रकांत गायकवाड प्रतिमा हॉस्पिटलचे जे चालवतात त्यांना आम्ही ताब्यात घेतले। त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी आतापर्यंत 250 ते 300 महिलांचा गर्भपात केल्याचे प्राथमिकरित्या मान्य केलेले आहे। त्या अनुषंगाने करवीर पोलीस ठाणे तपास करीत आहे। मोडस ऑपरेंडी काय होती? एजंट मार्फत गर्भलिंग चाचणी अज्ञात ठिकाणी करायची। त्या चाचणीसाठी 20 ते 25 हजार रुपये एजंट आणि संबंधित तपासणी करणाऱ्याला द्यायचे। त्या चाचणीत मुलगी आढळली तर त्या महिलेस गर्भपात करण्यासाठी डॉक्टर चंद्रकांत गायकवाड यांच्याकडे पाठवायचं। डॉक्टर चंद्रकांत गायकवाड यांच्याकडून वाडीतल्या हॉस्पिटलमध्ये गर्भपात केलं जायचं। संबंधित गर्भवती महिलेकडून डॉक्टर चंद्रकांत गायकवाड 20 ते 25 हजार रुपये घ्यायचे। तपासानुसार विविध जिल्ह्यात एजंट्सचे जाळे तयार करण्यात आले होते। हे एजंट्स गर्भवती महिलांना प्रतिमा हॉस्पिटलमध्ये आणत असत। प्रत्येक गर्भपातासाठी सुमारे 20 ते 25 हजार रुपये घेतले जात असल्याचा आरोप असून त्यातील काही रक्कम एजंट्सना कमिशन म्हणून दिली जात होती। तपासात सुमारे 300 बेकायदेशीर गर्भपात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय। आम्ही त्या ठिकाणी छापा घातला असता त्या ठिकाणी एक बनावट पेशंट त्या ठिकाणी आम्ही पाठवून दिला। त्या ठिकाणी आम्हाला डॉक्टर चंद्रकांत गायकवाड हे त्या सदर महिलेला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या होत्या व तिचा गर्भपात करण्याची तयारी करत होते। त्याच वेळेस आम्ही पोलिसांनी छापा घातला व गर्भपात करण्याचे सर्व साहित्य, गर्भपात करण्याची आवश्यक असलेली उपकरणे तसेच पोर्टेबल सोनोग्राफी मशीन तेथून आम्ही ताब्यात घेण्यात आली। या कारवाईनंतर उपस्थित झालेले प्रश्न। डॉक्टर चंद्रकांत गायकवाड यांनी केलेल्या 300 गर्भपाताची विल्हेवाट कोणी लावली आहे? डॉक्टर चंद्रकांत गायकवाड यांच्या प्रतिमा हॉस्पिटलला परवाना दिला होता का? पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी वेळोवेळी हॉस्पिटलची तपासणी केली का? डॉक्टर चंद्रकांत गायकवाड यांच्या पाठीमागे कोणाचा राजकीय वरद हस्त आहे का? डॉक्टरसह आणखीन कोणाकोणाचा या रॅकेटमध्ये सहभाग आहे? माझ्या माहितीप्रमाणे त्याचा जो काही लायसन रिन्यू करायला पाहिजे होतं ते लायसन रिन्यू झालं नाही। पीसीपी एंट्री ॲक्टचं लायसन सुद्धा अद्याप रिन्यू झालं नाही। आता खरं म्हणजे या सगळ्या गोष्टींवर तात्काळ आमच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करायला पाहिजे होती। आता ती कारवाई झाली नसेल तर त्यांच्यावर कारवाई होईल, ते काय फार महत्त्वाचं नाही, ते होऊन जाईल। पण प्रश्न काय की अजून याची व्याप्ती आम्हाला वाढवायची आहे आणि ती इथं केवळ कोल्हापुरात नाही, संपूर्ण राज्यभरामध्ये हे वाढवणं गरजेचं आहे। बऱ्याच वेळेला अशा सगळ्या या महत्त्वपूर्ण गोष्टींकडे सुद्धा आपण दुर्लक्षित करत होतो। दुर्लक्षित नाही तर प्राधान्यक्रमातला अजेंड्यावरचा विषय म्हणून याच्यासाठी टास्क फोर्स आमचं जे नेमतोय आम्ही की पुण्यामधून ते संपूर्ण महाराष्ट्राला मॉनिटरिंग करेल। कारवाई दरम्यान पोलिसांनी सोनोग्राफी मशीन, वैद्यकीय साहित्य आणि महत्त्वाची कागदपत्र जप्त केली आहेत। पोलिसांनी पकडताच डॉक्टर गायकवाड यांची प्रकृती अचानक बिघडली होती। त्यांच्यावर उपचार करण्यात आल्यानंतर त्यांना पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात घेण्यात आलं असून न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे। दरम्यान या प्रकरणी संशयित आरोपी डॉक्टर गायकवाडवर कठोर कारवाई करून त्याची सखोल चौकशी करावी अशी मागणी महिलांनी केली आहे।
निवृत्ती सिव्हिल सर्जन चंद्रकांत गायकवाड याने 250हून अधिक स्त्रीभ्रूण हत्या केलेल्या आहेत याची सखोल माहिती मिळावी आणि त्यामध्ये जे सर्व रॅकेट आहे ते लवकरात लवकर ताब्यात घ्यावं आणि फास्ट कोर्टमध्ये त्यांना फाशीची शिक्षा व्हावी असं आम्ही महिला मोर्चातर्फे निवेदन दिलेलं आहे. आयुक्तांना आम्ही असं निवेदन देऊ की परत पूर्ण जे दवाखाने कोल्हापूर शहरात आहेत ते परत रिव्हेरीफाय व्हावे. खरोखर त्यांच्याकडे पदवी आहे का, डिग्री ते आहे का त्यांच्याकडं, ह्याची पुन्हा एकदा रिव्हेरिफिकेशन करून ह्या संदर्भात जे कोण डॉक्टर्स त्यांना सपोर्ट करत असतील त्यांचंही लायसन्स रद्द करण्यात यावं आणि त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावं. चंद्रकांत गायकवाड डॉक्टर हे ह्याच्यामध्ये गर्भलिंग निदान करण्यासाठी त्यांचा सुद्धा सहभाग इथं आलेला आहे आणि अशा पद्धतीनं ते अटक झालेले आहेत. मला वाटतं की चांगली अजून त्यांची सखोल चौकशी केली पाहिजे. या प्रकरणानंतर राजकीय प्रतिक्रिया देखील समोर आल्यात. महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी या रॅकेटमधील सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी देखील आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी माफी मागावी आणि या डॉक्टर चंद्रकांत गायकवाड यांच्यावर कठोर कारवाई करावी, अन्यथा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेराव घालू असा इशारा दिलाय. म्हणून ही जी प्रवृत्ती वाढा लागली आणि त्याला डॉक्टरसारख्या आणि आमच्या राज्य शासनाच्या क्लास 1 दर्जाचा अधिकारी, माजी अधिकारी यात काम करत असेल याच्यासारखी दुर्दैवी नाही, अशा लोकांना देखील कडक कारवाई झाली पाहिजे. आणि आरोग्य विभागानं चप्पा म्हणजे कानाकोपरा तपासून किमान कोल्हापूर जिल्ह्यात तरी असं परत घडता कामा नये अशा पद्धतीनं कामकाजात लक्ष घालून बारकाईनं काम करावं. स्त्रीभ्रूण हत्या ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात होत आहे. आपण ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, आरोग्यमंत्री आहात, हे तुमचं आणि तुमच्या खात्याचं फार मोठं अपयश आहे. त्याला आपण म्हणतो बिग फेल्युअर. म्हणून तुम्ही माफी मागितली पाहिजे. आंबेडकर साहेब, की तुमच्याकडे आम्हाला अपेक्षा मोठी आहे की तुम्ही हे थांबवाल. तुम्हाला या डीपीडीसी वेळी कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या पक्षाच्या वतीनं आम्ही तुम्हाला घेराव घालून रस्त्यावर उतरून तुम्हाला या संदर्भात जाब विचारणार आहोत, हे बाकी आपण लक्षात. आरोग्य विभागात सर्वोच्च पदांवर काम केलेल्या निवृत्त अधिकाऱ्यालाच बेकायदेशीर गर्भपात प्रकरणात अटक झाल्यानं हे प्रकरण अधिक गंभीर बनले. आता या रॅकेटमध्ये आणखी कोण सहभागी होतं, किती महिलांवर बेकायदेशीर गर्भपात करण्यात आले आणि या व्यवहाराची आर्थिक साखळी किती मोठी आहे याचा सखोल तपास करणं पोलिसांच्या समोर मोठं आव्हान असणार आहे. पोलिसांनी तपास करताना डॉक्टर चंद्रकांत गायकवाड यांच्याकडे जवळपास 300 पेक्षा अधिक गर्भपात केल्याचं निष्पन्न झालं. हे गर्भ नेमके कुठे टाकले, त्याची विल्हेवाट काय लावली आणि या संपूर्ण साखळीत डॉक्टर चंद्रकांत गायकवाड यांच्यासोबत कोण होतं याचा सखोल तपास कोल्हापूर पोलिसांनी करणं गरजेचं आहे. सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.